मुंडा लक्षात करा या ठाकरेंचा अन्य क्रांतिकारी लक्षात करा या ठाकर राघोजी भांगरेंचा जागतिक आदिवासी दिनाचा आलेल्या तमाम अकोले तालुका आणि अकोले तालुक्यातून बाहेरून आलेल्या सर्व मानवांचं मनापासून आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. मित्रांनो, दरवर्षी आपण जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने संपन्न करतोय. आपण जसा संपन्न करतोय तसा देशभरात जगभरामध्ये हा आदिवासी दिन अगदी आनंदाने संपन्न होतोय. आणि या दिवसाचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का तुम्हाला? हा जागतिक आदिवासी दिन जागतिक आंतरराष्ट्रीय संघटनेने ठरवलं 1993 ला की या मूळ निवासींचा जागतिक आदिवासींचा सन्मान झाला पाहिजे, त्यांचा गौरव झाला पाहिजे. आणि तो दिवस 1994 पासून 9 ऑगस्टला संपन्न व्हायला लागला. एकदा या दिवसाचं औचित्य साधून आपण सगळेजण येता आणि खरं तर शोभा वाढवता. कुठल्याही प्रकारच्या गाड्या दिल्या जात नाही शिस्त पाळून. या वर्षी तर कुठं तुम्ही हत्यारावर केली नाही आणि सगळ्या शिस्तीनं हा कार्यक्रम संपन्न केला. एकदा तुमच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. गेल्या वर्षी बांधवांनो या आदिवासी जागतिक दिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या काही कार्यकर्त्यांवरती त्यावेळेला कारण नसताना लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या सर्व कार्यकर्त्यांनीही त्याला जशाच तसं उत्तर दिलं. त्या वर्षी मात्र पोलीस प्रशासनानं आपल्यासाठी मोठं सहकार्य केलेलं आहे. पोलीस प्रशासनासाठी एकदा टाळ्या वाजवत होता. आणि आज महायुतीचे राज्यमंत्री योगेशजी कदम साहेब आले होते सभेला, परंतु त्यांनी जे उदार मत दाखवलं आणि त्या ट्रॉफिक मधून जाण्याचं पत्करलं, एकदा त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. खरं तर बांधवांनो, एवढ्या मोठ्या संख्येनं जवळजवळ 12-15 हजार किंवा त्यापेक्षा जास्त मोठा समाज या दिवशी इथे येतो. कुठेही गालबोट लागत नाही, कुठेही मारामारी नाही, कुठेही शिस्तभंग नाही. एवढ्या शांततेत कार्यक्रम संपन्न होतो. याचं कारण आदिवासी साक्षर. मी पाहिलं माझ्या माय भगिनी माझ्या लेकी सगळ्या सजून धजून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. आणि हा मी गावागावात सकाळपासून आहे हा आदिवासी सण म्हणून साजरा करतात. हा जागतिक आदिवासी दिन आहे, पण तो आमचा सण आहे. आणि त्यासाठी जेव्हा जागतिक संघटनेनं ठरवलं, युनेस्कोनं ठरवलं की आदिवासींचा गौरव करा, म्हणजे आपला गौरव आपण तर करायचा, पण हा बहुजनांनी बाकीच्या सगळ्यांनी यायचं आणि आदिवासींचा गौरव करायचा. त्यामुळे सगळेजण आपल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झाले. सगळ्यात महत्वाचं आपल्या ज्या चालीरीती आहेत, आपण आपली मायेची फडकी, बऱ्याच भगिनींच्या अंगावरती आज मायेची फडकी आहे, बऱ्याच बांधवांच्या अंगावरती मायेची फडकी आहे. त्याचबरोबर आपल्या कांबळा नृत्य असतील, आपल्या भगिनींचे भोंडला नृत्य असतील, अशा आदिवासी परंपरेचं सगळं आपण इथं आज या मिरवणुकीमध्ये सहभाग झाला. आणि विशेष करून स्टॉल पण लावले होते. मला वाटतं बऱ्याच स्टॉलला चांगली पसंती दिलेली दिसते. त्यामुळं आता स्टॉलमध्ये सगळा माल संपलेला आहे. मला वाटतं फक्त आदिवासी वस्तूंचं प्रदर्शन शेवटला शिल्लक राहिलं आहे. आणि एवढा मोठा उत्सव अकोलेकर सुद्धा त्या दिवसाची वाट पाहतात. मला काल परवाच्या दिवशी म्हणे, साहेब इथं अकोल्यात आले ना, नाश्त्याला आमच्या दुकानात आले का ते कायमची गिऱ्हाईक आमची होतं. साहेब या निमित्तानं एक मोठी
उलाढाल होती, एक उत्साह, एवढा मोठा सण आम्हाला पाहायला भेटतो. आणि कुतूहलानं तुम्ही पाहत असाल की सगळी लोक इकडून तिकडून पाहत होते. हा झालं आदिवासी दिनाच्या बाबतीत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आदिवासी जागतिक दिनाच्या शुभेच्छा. आता आपल्याला इथून काय घेऊन जायचंय? आपल्या पुढच्या आव्हानं भरपूर आहेत. काय आव्हान आहेत? आदिवासींमध्ये धनगरांची घुसखोरी, त्या विरुद्ध आपल्या सर्व संघटना लढल्या आणि हायकोर्टाचा निकाल, सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बरोबर लागलाय. धनगरांचं आरक्षण त्यांना स्वतंत्र भेटवते, त्यांना लकलाभ असो, पण आदिवासींचं आरक्षण त्यांना भेटलं नाही पाहिजे. आज जसं आदिवासी दिनाला तुम्ही एकत्र येऊन एवढी मोठी गर्दी केली, उद्या भविष्याच्या काळामध्ये कधी आंदोलनाची वेळ आली तर समाजासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. मधल्या काळात मधल्या काळामध्ये बंजारा समाजही आपल्या मध्ये निघाला, परंतु ज्या वेळेला विधानसभेमध्ये आम्ही भाषणं केली त्याने हे पुढेही तुम्हाला फसवतायत, तुम्हाला कधीच आदिवासींचं आरक्षण भेटणार नाही. कारण ते आरक्षण आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे, घटनेनुसार दिलेलं आहे. लढाईचा वारसा आम्हाला राघोजी भांगरेंचा आहे, बिरसा मुंडाचा आहे, लक्षात ठाकराचा आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपली कवच कुंडल म्हणजे काय आहे? बाबासाहेबांची घटना आहे. त्या घटनेचं संरक्षण करणं आपलं काम आहे. आपलं संरक्षण आपल्याला स्वतःलाच करावं लागणार. आणि म्हणून अखंड महाराष्ट्रातला, देशातला आदिवासी जागा झाला पाहिजे. आपण संघटितरित्या सामोरं गेलं पाहिजे. आपल्या हक्कासाठी आपले लोकप्रतिनिधी लढत आहे, आपले लोकप्रतिनिधी लढताय. कोणी जर म्हणत असेल तर कोण लोकप्रतिनिधी काय करताय, तर तसं नाहीये. जर तसं असतं याच्या मागच्याही लोकप्रतिनिधी लढले, आताच्याही लोकप्रतिनिधी लढत आहेत आणि जबाबदारीने पुढे जात आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांनो, आपलं संरक्षण आपल्याला स्वतःला करायचं आहे. आता अजून एक तुम्हाला काम सांगतो. प्रत्येकाच्या गावातली शाळा चांगली पाहिजे. काय? शाळा चांगली पाहिजे, अंगणवाडी चांगली पाहिजे. तर त्यासाठी तुम्हीच माझे सगळे पाठीराखे. ज्या गावात शाळा जरी व्यवस्थित नाही ना, मला येऊन भेटा. माझ्याकडं पुढाऱ्याला यायची गरज. पहिली शाळा, नंतर बाकीचं काही. दुसरी गोष्ट, आपल्या पोराबाळांना शिकवलं पाहिजे, आपल्या भावांना शिकवलं पाहिजे, आपणही शिकलं पाहिजे. आता चांगलं पाहिजे. हो, शिक्षण चांगलं पाहिजे. माझा एक भाऊ सांगतो. आणि त्या शाळांवरती लक्ष ठेवा. गावामध्ये वाचनालय झालं पाहिजे, व्यायामशाळा झाली पाहिजे, त्यासाठी बाकी रोजगारासाठी MIDC किंवा बाकीचं पर्यटन, हे सगळे उद्योग करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कारण तुम्ही त्याच्यासाठीच मला निवडून दिलंय. पण तुम्हाला एक सांगतो, लोक जातीपातीचं राजकारण करून पाहतील, एकमेकाचे डोके फोडून पाहतील. आपल्याला कसं करून चालणार तरुणांनी दारू सोडली. मित्रांनो, तुम्ही बराच संयम राखला. 5-10% बोराचं औषध घेऊन आले. मित्रांनो, येऊ नका रे. तुम्हाला एक सांगतो की त्या बनकर फाट्याला जेवढे ऍक्सिडेंट झाले ना, त्याच्यात आदिवासी तरुण हे दारू पिल्यामुळे ऍक्सिडेंट झालेले. मी जाहीरपणाने सांगतो, तसं करू नका. निर्व्यसनी समाज निर्माण करा, निर्व्यसनी समाज निर्माण करा. जो समाज व्यसनाधीन आहे, जो समाज व्यसनाधीन आहे, त्याची प्रगती होऊ शकत म्हणून बंद होऊ शकत नाही. बंद होऊ शकत नाही.
याच्याकडं हो, हे